नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये सौंदर्याबद्दलही प्रत्येकाला जागरूक राहायला आवडतं. मात्र दैनंदिन आयुष्यातले आपले ताण तणाव, रोजची तारेवरची कसरत करता करता केसांकडे फारसं लक्ष देता येत नाही आणि विशेषतः स्त्रियांना. परिणामी केस गळती आणि केसांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आज हितगुजमध्ये आम्ही एक इंटरेस्टिंग विषय आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि विषय आहे नैसर्गिक केस उगवण्याचे आधुनिक उपचार. आणि यासाठी निमंत्रित केलेला आहे या विषयातले तज्ञ ट्रायकोलॉजिस्ट डॉक्टर सतीश वैष्णव यांना. आधी आपण सरांचं स्वागत करूया. डॉक्टर सतीश, तुमचं स्वागत हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर सतीश वैष्णव यांची थोडक्यात ओळखही करून देते. डॉक्टर सतीश वैष्णव हे ट्रायकोलॉजिस्ट आहेत. इंटरनॅशनल मेडिकल सोसायटी कॅलिफोर्नियाचे ते मेंबर आहेत. तसंच हेअरडॉक हेअर क्लिनिकचे ते संचालक आहेत. हेअरडॉक हेअर क्लिनिक हे संस्था 1985 पासून कार्यरत आहे. ISO 9001-2008 प्रमाणित हेअर क्लिनिक आहे. गेल्या 30 वर्षांपासून केसांसंबंधी प्रत्येक समस्यांवर सर्व प्रकारचे उपचार इथं उपलब्ध आहेत. अनुवांशिक टकलेपणा आणि केसांच्या इतर समस्यांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार इथं दिले जातात. हेअरडॉकच्या पुणे, औरंगाबाद, नाशिक इथं शाखा आहेत. डॉक्टर सतीश वैष्णव यांना पॉंडिचेरीचे गव्हर्नर डॉक्टर इक्बाल सिंग यांच्याकडून केशरत्न अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. सरांचा या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे, तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा की नैसर्गिक केस खरोखरच उगवू शकतात का? नैसर्गिक केस खरोखर सहज उगवू शकतात. पूर्वी फक्त केस गळणं थांबण्यासाठी रूट ग्रो ट्रीटमेंट जे आलेलं आहे त्याच्यामुळं केस गळती पण थांबते आणि नैसर्गिक केस पण उगवू शकतात. फक्त त्यासाठी कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. हेअरडॉक क्लिनिकमध्ये अनेक पेशंट्स येतात. त्यातल्या एका पेशंटची नेमकी काय प्रतिक्रिया आपण जरा बघूया एका व्हिडिओद्वारे. डॉक्टर चेतन अहिरे. हा माझा 5 महिन्यापूर्वीचा फोटो आहे. 5 महिन्यापासून मी हेअर डॉक्टरचे ट्रीटमेंट घेत आहे. आज मला 5 महिने कंप्लीट झाले. तर या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात की मला टेम्पल रिजनमध्ये हेअर लॉस होता. फ्रंटल आणि टेम्पल रिजनमध्ये हेअर लॉस होता आणि डेन्सिटी बऱ्यापैकी कमी होती. तर साधारणतः 5 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला स्लोली इफेक्ट जाणवायला लागला. इनिशियली माझा हेअर लॉस पूर्णपणे थांबला आणि आता 1-2-3 महिन्यापासून मला त्यामध्ये डेन्सिटीमध्ये थोडीशी ग्रोथ जाणवलेली दिसते आणि तुम्ही बघू शकतात की माझा जो टेम्पल रिजन आहे तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे या फोटोमध्ये आणि आता तुम्ही खूप डिफरन्स बघू शकतात. तर मी स्वतः मेडिकल प्रोफेशनमध्ये असल्यामुळे मी भरपूर ट्रीटमेंट थेरपीज ट्राय केल्या. मी PRF थेरपी ट्राय केलेली, ॲलोपॅथी ट्राय केलेली, पण यामध्ये मला फक्त टेम्पररीली रिझल्ट मिळत होता. तो रिझल्ट 1-2 महिन्यापुरती असायचा आणि पुन्हा हेअर लॉस चालू व्हायचा. पण आता या ट्रीटमेंटचा हेअर ट्रीटमेंटचा जेव्हापासून मी ट्रीटमेंट घेतो तेव्हापासून मात्र मला जे रिझल्ट मिळाले ते सस्टेन रिझल्ट आहेत आणि तुम्ही बघू शकतात की यामध्ये मला फार अमेझिंग रिझल्ट मिळाले. आपण जर बघितलं या पेशंटचा हा सगळा अनुभव, आपण काय सांगाल या पेशंटबद्दल? ॲक्च्युली हेअर डॉकमध्ये सगळ्या कॅटेगरीचे लोक येतात आपल्या केसांच्या समस्यांसाठी. पण मेडिकल प्रोफेशनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्ट्रेस डॉक्टरांना फेस करावा लागतो. कारण प्रत्येक डॉक्टरची एक इच्छा असते की आपला पेशंट लवकरात लवकर बरं व्हावं आणि त्या इच्छेपोटी तो एकदम मन लावून सगळं काम करत असतो आणि ते करत असताना स्वतः वेळेवर जेवायला त्याला वेळ नसतं, झोप व्यवस्थित होत नाही, स्ट्रेस असतं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या केसांवर हळूहळू होत जातो आणि त्याला मग केस गळती चालू होते, बाळणेस सुरू होऊन जातं. तर ह्या च्या माध्यमातून आम्ही हे दाखवू इच्छितो की इनिशियल स्टेजलाच जर ट्रीटमेंट चालू केली तर हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो आणि नवीन केस नॅचरली उगवू शकतात. अगदी खरं आहे. वेळच्या वेळी जर कुठल्याही समस्येला आपण उपाय शोधले तर अर्थात ती समस्या वाढत नाही. सर, पुढच्या प्रश्नाकडे नेते. आपल्याकडे एज अवेअरनेस याबद्दल आपण काय सांगाल? एज अवेअरनेसबद्दल असं आहे की टीनएजर्सपासून म्हणजे 15-16व्या वर्षापासून तर 80 वर्षाच्या एजपर्यंत कुठल्याही वयामध्ये हे आपल्या हेअर डॉकच्या रूट ग्रो ट्रीटमेंटनी नवीन केस उगवू शकतात. तर एजचं काहीच बंधन नाही आहे याच्यामध्ये. फक्त इनिशियल स्टेजला जसं अलार्मिंग साईन दिसायला लागली, जसं लेडीजमध्ये आफ्टर बाथ जे हेअरफॉल दिसते ते जर सुरू झालं किंवा जेंट्समध्ये सुद्धा थोडं हेअरफॉल सुरू झालं की त्यांनी ट्रायकोलॉजिस्टकडे ताबडतोब कॉन्टॅक्ट करायला आवश्यक आहे आणि कोणत्याही एजमध्ये याचा नक्कीच फायदा होतो. अगदी अगदी. आपण एक पुढचा व्हिडिओ बघूया. काय नेमकी यांची समस्या होती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल.
माझं एज आहे 61. बाळनेस आणि हेअरफॉलच्या प्रॉब्लेमसाठी मी आलो होतो 6 महिन्यापूर्वी. हा माझा फोटो पूर्वीचा. आत्ता तुम्ही बघू शकताय खूप फरक पडलेला आहे. नक्कीच या ट्रीटमेंटचा मला खूप चांगला उपयोग झालेला आहे. तुम्ही जस्ट पाहू शकता. ओके, ठीक आहे. खूप चांगला फरक दिसतो आपल्याला आणि ते पण फक्त 6 महिन्यांच्या ड्युरेशनमध्ये. येस. सर, आपण ह्या रुग्णाची समस्या नेमकी काय होती आपल्या लक्षात आलं. 6 महिन्याची फक्त ही ट्रीटमेंट होती, तर नेमकी ही ट्रीटमेंट काय होती याच्याविषयी आपण थोडंसं सांगाल. हे जे ट्रीटमेंट चालू होते, या आधीचा जो प्रश्न होता आपला की कोणत्या वयामध्ये केस उगवू शकतात, त्याच्याशी हे रिलेटेड व्हिडिओ आहे की यांचं वय आहे 61 वर्ष. बरेच पेशंटना काय वाटतं की 30-40 नंतर केस गळायला लागले, टक्कल पडायला लागलं की आता हे निसर्गाचाच भाग आहे, आपल्या नशिबात हेच आहे म्हणून प्रयत्नच करत नाही. तर याच्यामध्ये हे सांगावं वाटतं की 61 इयर्समध्ये उगवू शकतात, तर यंग एजमध्ये तर सहज उगवू शकतात. आणि हे पण एक स्ट्रेसशी रिलेटेड पेशंट होते ज्यांना रूट ग्रो ट्रीटमेंटनी फायदा झालेला आहे. अगदी. सर, मग रूट ग्रो ट्रीटमेंट विषयी आपण काय काय सांगाल. नेमके काय काय फायदे होऊ शकतात ह्याचे. रूट ग्रोने ॲक्च्युली हे रूट ॲक्टिवेट होतात. त्यामुळं काय होतं की रूट्स जे वीक झालेले ते स्ट्रॉंग होतात, त्याला नरिशमेंट मिळतं आणि नवीन हेअर फॉलिकल निर्माण होऊन नवीन केस उगवणं सुरू होऊन जातं. म्हणजे थोडक्यात टक्कल पण थांबते, केस गळती थांबते आणि नवीन केस आल्यामुळे बाल्डनेसमधून सुटका होऊन जाते, डॅन्ड्रफ कमी होतो आणि स्काल्पचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात रूट ग्रो ट्रीटमेंट. ओके. सर, फक्त पुरुषांनाच नैसर्गिकरित्या केस उगवू शकतात का. मॅडम, आधीचे दोन्ही पेशंटचे जे अभिप्राय आले ते जेंट्स असल्यामुळे हे मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे. पण असं काही नाही आहे. हे पुरुषांनाही तेवढंच इफेक्टिव्ह आहे जेवढं स्त्रियांना पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे. आणि कोणत्याही वयामध्ये स्त्री पुरुष यांना हे रूट ग्रोचा फायदा होतो आणि नैसर्गिक केस रेग्युलरली ट्रीटमेंटने उगवू शकतात. अगदी. आपण एक व्हिडिओ बघूया. And I'm 45 years old, and as you see, this is my snap which was taken 6 months ago, and I was experiencing a lot of hair fall and dull lifeless dry hair problem, and after 6 months of undertaking the diamond pack treatment, I've seen a very good hair growth as well as shine and luster and bounce in my hair, and I'm happy with my treatment. I was clueless, totally clueless as to what to do. I tried a lot of remedies, different oils and many vitamins, supplements, everything possible, but to no avail. And then I got to know about Hair Doc from the newspapers, and yet I was a bit apprehensive before coming whether it will really work or no. And ultimately when I saw the interview by Dr. Vaishnav's interview on one of the news channels, something made me think that maybe this will work, and I came over here, and I'm glad that I really came over here. I wish I would have done that a bit earlier. It would have saved some more of my chronic glory, but yet better late than never. And I was very happy. The very first week itself there was a marked improvement, that is the hair loss which I was experiencing after every hair bath that I used to take immediately stopped. You can see a huge difference. As in the photograph, there is much thinning of hair noticed, but now the scalp is almost covered up. सरांशी आपल्याला अशी चर्चा करायची आणि हेअर डॉकमध्ये जे पेशंट्स आले होते त्यांचे नेमके अनुभव काय, त्यांच्यावर ट्रीटमेंट कशी झाली आणि कशा प्रकारे हेअर डॉकच्या या ट्रीटमेंटचा उपयोग झालेला आहे ते आपण पाहतोय. सरांबरोबर आणखी चर्चा करूया. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. खरं तर सर्वसामान्यांच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे केस आणि केसाशी संबंधित असलेले सगळे विकार. नैसर्गिकरित्या खरोखरच केस उगवू शकतात का, त्यासाठी काय नेमके अत्याधुनिक उपचार आहेत हे आज आपण जाणून घेतोय. आणि डॉक्टर सतीश वैष्णव आपल्याबरोबर आहेत. या विषयातले तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. तसंच अनेक जे पेशंट्स आहेत हेअर डॉक क्लिनिकमध्ये जाणारे आणि गेलेले त्यांच्याविषयी आपण जाणून घेतोय. त्यांच्याकडून आपण जाणून घेतो की काय नेमक्या समस्या
होत्या, कसे सगळे उपाय केले गेले. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता एका महिलेचा आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांना सगळा परिणाम या ट्रीटमेंटचा दिसून आला. याविषयी आपल्याला काही सांगायचं आहे का? आणि महत्त्वाची गोष्ट, थायरॉइड किंवा एकंदरीत जे हार्मोनल डिसीजेस असतात तर त्याचा केस गळतीशी काही संबंध आहे का? त्याच्यावर काही उपचार आहेत का? हो, नक्कीच. तर आधीचे जे पेशंटचा अभिप्राय आता आपण बघितला, त्यांचे केस डल झाले होते, निर्जीव झालेले होते आणि फॉलिंग खूप होता, बाल्डनेस वाढत चाललं होतं आणि त्यांनी रूट ग्रो ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना काय फायदा झाला, त्यांनी त्यांच्या मनोगत जो सांगितला आहे, हे सगळं बघितल्यानंतर आणि त्यांचे चेहऱ्याचे हावभाव बघून पेशंटचा जो समाधान मिळतो तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा सर्टिफिकेट आहे हेअर डॉगसाठी. इथं येऊन जे पेशंट समाधानी होऊन जातात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसळून वाहत असतं आणि ते त्यांच्या प्रत्येक अभिप्रायामध्ये तुम्ही बघतच असाल. आता दुसरा प्रश्न जो होता, थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब झाले, हायपरथायरॉइडिझममध्ये T3 TSH हे डिस्टर्ब झालेले असतात आणि नुसतंच थायरॉइडनीच नाही तर आफ्टर डिलिव्हरी, आफ्टर टायफॉइड किंवा कुठलाही मोठा आजार झालेला असला की त्याचा परिणाम केसांवर होतो. कारण केस शरीराचाच एक भाग आहे, पण आपल्या प्रत्येक पेशंटचं इंडिव्हिज्युअली केस टेकिंग केलं जातं आणि प्रत्येक पेशंटच्या प्रॉब्लेमच्या हिशोबाने ट्रीटमेंट देऊन त्यांचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतो. जे हॉर्मोन्स डिस्टर्ब झालेले तेही नॉर्मलला येतात आणि त्यांचं फॉलिंग थांबतं, न्यू ग्रोथ चालू होऊन जाते. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की मी डायरेक्ट प्रूफ दाखवतो. एक पेशंट जी आहे ज्यांना थायरॉइडचाही प्रॉब्लेम होता आणि केसांचाही होता, तर त्यांना काय अनुभव आला ते आपण बघू शकतो. मला 2 मुलं आहेत. माझं वय आता 36 आहे आणि मला सेकंड मुलापासून खूप केस फॉलिंगचा त्रास होत होता. मला ॲक्च्युली थायरॉइड पण आहे. मी सगळे ट्रीटमेंट घेऊन झालं माझं, मला काही फरक पडला नाही. 6 महिन्याची पूर्ण ट्रीटमेंट घेतली. माझा पूर्ण केस असे झाले होते, पूर्ण टक्कल पडला होता आणि आता ते 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये मी खूप सॅटिस्फाईड आहे आणि आनंदी आहे. माझे पूर्ण गेलेले केस पूर्णपणे भरलेले आहेत, आलेले आहेत. खूप चांगला डिफरन्स फील होतो आहे आपल्याला. फोटोमध्ये बरंच टक्कल पण दिसतं आहे आणि ते आता ते स्टेट आहे अशी आहे की पूर्ण कव्हरअप झालेलं आहे. आधी खूप म्हणजे मी जास्त कुठं बाहेर जायची नाही केसांमुळं आणि खूप म्हणजे त्रास व्हायचा ते बघून, पण आता खूप आनंदी फील होते आणि सॅटिस्फाईड एकदम. छान ग्रोथ झालेली केसांची. थँक्यू. ओके सर, आपण ह्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा बघितलं त्यांनी जे काही मनोगत मांडलं की त्यांचं कॉन्फिडन्स कशा पद्धतीनं आला हेही त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. त्यामुळे थायरॉइड किंवा जे डिसीजेस असतात, हार्मोनल डिसीजेस बेसिकली, तर त्याचा निश्चितच खूप मोठा परिणाम होतो. पण आपल्याला काय सांगायचं या पेशंटच्या अनुभवावरून? या पेशंटच्या अनुभवावरून हेच सांगायचं आहे की केसांचा आणि हॉर्मोनचा संबंध आहे, जसं मी आधी बोललो. तर आम्ही जो ट्रीटमेंट जो देतो रूट ग्रोमध्ये तो इंटरनल आणि एक्सटर्नल असं दुहेरी ट्रीटमेंट असतं आणि त्यामुळंच हे इतके छान रिझल्ट्स आणि काही खूप कमी म्हणजे काही आठवड्यांमध्येच फरक सुरू होऊन जातं. तर त्याचाच हा पेशंटचा एक भाग आहे. खरं. सर, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे खरं तर केसगळती ही बरेच वेळा होत असते. सीझन चेंज झाला तरी केसगळती होत असते. अगदी जी शाळेमध्ये जाणारी मुलं असतात ते पासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपण म्हणूया की हा केसगळतीचा प्रश्न असतो. पण जेव्हा केसगळती सुरू होते तेव्हा घरगुती उपचार सुरू करणं हे कितपत गरजेचं असतं, याविषयी आपण काय सांगाल? ॲक्च्युली केस गळती हा एक मेडिकल प्रॉब्लेम आहे हे आधी समजून घेतलं गेलं पाहिजे. घरगुती उपाय करण्याच्या नादात काय होतं की प्रॉब्लेम वाढत जातं, त्याचा इफेक्ट होतच नाही. कारण मी जसं आत्ता सांगितलं केस शरीराचाच एक भाग आहे. आता थोड्या वेळापूर्वी जसं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जर केस गळती चालू आहे आणि त्यांनी घरगुती उपाय करत बसले तर काय होणार आहे, प्रॉब्लेम वाढतच जाणार आहे. त्यामुळं नुसतं प्रॉब्लेम वाढतच नाही जाणार तर त्याच्यामुळे डिप्रेशन येतं पेशंटला, 4 चौघात मिक्स व्हायला त्यांना नकोसं वाटतं. तर वेळीच ट्रायकोलॉजिस्टला दाखवून उपचार करणं केव्हाही योग्य राहील आणि सक्सेसफुली ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. अगदी. सर, ह्याच याच्यावरून मला आणखी एक असा प्रश्न विचारायचा होता, साधारण कुठली स्टेज आली की ट्रायकोलॉजिस्टला लोकांनी कन्सल्ट करावं, ज्यांना केसगळतीची समस्या आहे अशा लोकांनी कुठल्या लेवलपर्यंत गेल्यानंतर ट्रायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट घ्यावी? मग
याच्यामध्ये थोडंसं मी केसांची थोडी जनरल माहिती देतो. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 1 लाख ते 1.5 लाख केस असतात आणि त्याच्यातले जवळपास 50 ते 100 केस नॉर्मली रोज गळतात, त्या ठिकाणी नवीन केस येत असतात. हा प्रमाण जर वाढला तर निश्चितच समजून घ्यायचं की काहीतरी डिस्टर्ब झालेलं आहे, शरीरात कशाची तरी झीज निर्माण झालेली आहे, म्हणून केस गळती. अगदी अगदी. सर, बऱ्याच महिलांच्या भांगांमध्ये विरळ केस होत जातात, 4 चौघामध्ये जायला सुद्धा त्यांना संकोच वाटतो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? हे जे भांगांमध्ये जो विरळपणा असतो त्याला फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. आणि हॉर्मोन्स जसं शरीरामध्ये महिलांमध्ये बरेच स्टेजेसमध्ये हॉर्मोन्स चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळे केस गळती वाढत जाते. त्यामुळे ते काय करतात, भांग चेंज करून बघतात. पण हा प्रॉब्लेम पूर्ण स्काल्पशी रिलेटेड असतो. सगळ्याच भागातले केस गळत असतात, तर ते केस गळत गळत विरळपणा वाढत जात असल्यामुळे ते परेशान असतात की आता कुठली हेअरस्टाईल करू आणि हे झाकू. तर हे नुसतं झाकल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर त्याला कन्सिस्टंटली ट्रीटमेंट घेतलं, डॉक्टरनी सांगितलेले टिप्स फॉलो केले, काही आहारविषयी आम्ही माहिती देतो ते फॉलो केलं, तर सक्सेसफुली या प्रॉब्लेममध्ये त्यांना सोल्युशन मिळू शकतो. अगदी. आणि एक आपण व्हिडिओ बघणार आहोत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय आणि तो विषय खरं तर सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा असतो, ते म्हणजे केस आणि केस संदर्भातले जे आजार असतात त्याविषयी आपण बोलतो. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ज्ञ ट्रायकोलॉजिस्ट डॉक्टर सतीश वैष्णव. आपण पुन्हा एकदा सरांकडे जाऊया. सर, मघाशी आपण बोलत होतो एकतर महिलांमध्ये भांगांमध्ये जो विरळपणा असतो केसांमध्ये त्या संदर्भात. आपण एक व्हिडिओ पाहूया आणि मी पुन्हा तुमच्याकडे येते. मी 28 वर्षाची आहे. हा माझा फोटो आहे, तुम्ही बघताय की इथे पूर्ण विरळ होतं. आता माझा जो हेअर लॉस आहे, जे इथे टक्कल पडल्यासारखं जे वाटत होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. आणि मला इथे येऊन 5 महिने झाले. मी पेपरमध्ये ॲड बघितली हेअर डॉगची आणि मग इथे आली. आणि या हेअर लॉसच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच वेळा मी कुठे पण जायचे तर माझा कॉन्फिडन्स थोडा लो होत होता, पण आता माझा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. त्यामुळे थँक्यू फॉर हेअर डॉग. आपण बघितलं या पेशंटनी, जसं आपण काही वेळापूर्वी डिस्कस केलं होतं, भांगांमधला जो विरळपणा असतो केसांचा त्या संदर्भातच त्यांची प्रतिक्रिया होती, त्यांचं मनोगत होतं. काय सांगाल आपण या पेशंटविषयी? या पेशंटविषयी सांगण्यासारखं हे महत्त्वाचं आहे की ॲलोपेशिया डिफ्युजा म्हणजे फिमेल पॅटर्न बाल्डनेसची रिलेटेड ही केस आहे. ज्यांनी बरेच प्रयत्न केले होते, त्यांच्या पद्धतीने काही घरगुती उपाय करून बघितले होते, त्याचा काही परिणाम झाला नाही. पण त्यांनी आमचं रूट ग्रो ट्रीटमेंट घेतलं. त्यांना जे काही इंटरनल मेडिसिन दिले गेले, लेझर ट्रीटमेंट दिले गेलं, वेगवेगळे थेरपीज दिले गेले आणि रूट ग्रो ट्रीटमेंट जे सपोर्टिव्हली दिले गेलं, हे सगळ्याचा परिणाम तुम्ही बघितलाच आहात की 38 वर्षाचे हे पेशंट होते, अगोदर 61 वर्षाचे होते. सगळ्या एजमध्ये याचा बेनिफिट होत चाललेला आहे. फक्त वेळीच तुम्ही उपचार करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरे. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता की खरं तर केसाच्या अनेक समस्या असतात, वेगवेगळ्या वयानुसार त्या वेगवेगळ्या पद्धतीनं उद्भवतात, तर एकंदरीतच केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी? खूप चांगला प्रश्न आहे आणि सगळ्यांना इच्छा आहे जाणून घेण्याची की नेमकी काळजी कशी आहे. पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे स्वच्छता व्यवस्थित खूप गरजेचं आहे, कारण हल्ली पोल्युशन खूप वाढलेलं आहे. ते जर व्यवस्थित साफ झालं तर रूट्सला अनहायजेनिक कंडिशन होत नाही आणि केस हेल्दी राहू शकतात. त्याच्यानंतर भरपूर पाणी पिलं पाहिजे, वॉटर इंटेक सफिशियंट असलं पाहिजे. पीस ऑफ माइंडसाठी थोडं ध्यान प्राणायाम केलं पाहिजे. कमीत कमी 6 ते 7 तास झोपही आवश्यक आहे आणि वेळोवेळी जेवण घेतलं गेलं पाहिजे. आणि केसांसाठी स्पेसिफिक पाहिजे असलं तर त्यासाठी सुद्धा जर प्रॉब्लेम असला तर तसे आम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स किंवा फूड डाएट चार्ट वगैरे सगळं सुद्धा देत असतो. तर एवढं काळजी घेतली तर केसांची प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमीच आहे. अगदी. सर, आणखी एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपल्याला नेते. खरं तर सुदृढ केसांसाठी रोजच्या आहारामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा आपल्याला समावेश केला पाहिजे का? थोडासा आहार आणि डाएट याविषयी पण आपण सांगूया. हां, नॉर्मली
बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या घरात उपलब्ध असतात, जे आपण रेग्युलर घेतलं तर आपले केस हेल्दी अँड स्ट्रॉंग असू शकतात. जसं प्रोटीन्स घेतले गेले पाहिजे, सफिशियंट प्रमाणामध्ये प्रोटीन्स असणं आवश्यक आहे, आयर्न आवश्यक आहे, बायोटीन आवश्यक आहे, अँटीऑक्सिडंट आवश्यक आहे. आता प्रोटीन्ससाठी काय घ्यायचं तर डाळी वगैरे जे आपण खातो ते रेग्युलर वरण भात तूप टाकून वगैरे जेवण आहारामध्ये असलं तर त्याच्याने ते कवर होतं. त्याच्यानंतर कॅल्शियमसाठी मिल्क प्रोडक्ट्स, दूध, दही, लोणी हे पदार्थ घेतले तर सफिशियंट प्रमाणात कॅल्शियम मिळू शकतं. बायोटीन आणि अँटीऑक्सिडंटसाठी ग्रीन व्हेजिटेबल्स घेतले तर खूप छान असतं, त्याच्याने ते सप्लिमेंट कवर होतात. आयर्नसाठी गूळ, शेंगदाणे हे अगदी घरामध्ये असलेल्या गोष्टी आहेत, फक्त आपण घेत राहिलो तर हे आपले केस हेल्दी अँड स्ट्रॉंग असू शकतात. खूप छान सगळं हे मार्गदर्शन केलं सर. आज आपण हितगुजमध्ये आलात आणि नैसर्गिक केस उगवणं हे सोपं आहे, अर्थात त्याच्यासाठी काही ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि काय नेमक्या ह्या सगळ्या आधुनिक ट्रीटमेंट्स आहेत याविषयी आपण सांगितलं. हितगुजमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.